नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे, पिंपळनेर पोलीस स्टेशन. आपला सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. दीपावलीचा सण हा पुढील 10 दिवस इथून पुढे चालणार आहे. दीपावली सणानिमित्त बऱ्याचदा महिला व पुरुष घरी दागदागिने, रोख रक्कम घरी आणतात पूजेसाठी. आणि ज्यावेळेस ती घरी आणल्या जाते बऱ्याचदा पूजा वगैरे झालं की ती घरामध्ये ठेवली जाते. आणि आज बऱ्याच दिवसापासून सोयाबीन त्याचप्रमाणे कापूस वेचणी चालू आहे. कापूस वेचणी आणि सोयाबीन वेचणीसाठी ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर पडतो बऱ्याचदा आपण लॉक लावून सदर रोख रक्कम आणि दागिनेही घरात ठेवतो कपाटामध्ये. आणि बऱ्याचदा काय होतं, चोरट्यांकडनं ज्यावेळेस चोरीचा प्रयत्न केला जातो तर दागदागिने आणि रोख रक्कम त्यांना कपाटामध्ये इझिली भेटत होतं. कारण की ज्यावेळेस पण चोर घरात येतात तर सर्वप्रथम ते कपाट शोधतात. पोलिसांकडून बऱ्याचदा आवाहन करण्यात येतं की ज्यावेळेस तुमचे मौल्यवान रोखा आणि दागदागिने यांचा वापर झालाय सणावारानिमित्त तर एकतर ते बँकेत ठेवा किंवा आपण ते जर का घरात ठेवणार असाल तर घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा की ते सहजासहजी कुणाच्या नजरेत पडले नाही पाहिजे, जेणेकरून चोरट्यांना त्याचा माग लागणार नाही आणि आपले दागदागिने व मौल्यवान रोखा हा सुरक्षित राहील. त्याचप्रमाणे पोलिसांचीही पेट्रोलिंग दिवसरात्र चालू आहे. नागरिकांकडनंही या बाबतीमध्ये पोलिसांना सहकार्याची अपेक्षा आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की नागरिकही मी सांगितलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करतील व पोलिसांना या बाबतीमध्ये